हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप सुंदर असं बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर पूर्ण उंची घेतली आहे मी 10 इंच, त्याच्यामध्ये +1 करून 11 इंच. आता इथे मी 3 इंचावरती एक खूण केलेली आहे. तुम्ही 3 इंच घेऊन पुढे एक्स्ट्रा जे तुमचं बाहीचं कटिंग आहे ते ठेवून घेऊ शकता. इथं 3 इंच किंवा तुम्ही 3.5 इंचही घेऊ शकता. माझ्याकडं कापड कमी असल्यामुळे मी 3 इंच घेतलेलं आहे. आता त्या लाईनीवरती 4 इंचाचा आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचा आहे. 3 इंच आणि इकडे 4 इंच. तर अर्ध्या इंचचं मार्किंग सोडून तुम्ही ते कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बरोबर कटिंग करायचं आहे. पुढे इथे मी जे माझं बाहीचं कटिंग आहे ते ठेवून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या इंचाचा बॉक्स बनवायचा आहे प्लेटसाठी तेवढं घेऊन ते मार्क करून तुम्हाला तुमचं बाहीचं मेजरमेंट टाकायचं आहे. तुम्ही 3 घेऊ शकता किंवा 3.5 इंचही घेऊ शकता. रुंदीला आणि उंचीला मात्र 4 इंचच घ्यायचं आहे. आणि आता जी आपण लाईन ड्रॉ केली आहे त्याच्यावरती आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. ही डिझाईन खूप सुंदर वाटते बनवून झाल्यानंतर. तर ऑफिस वेअर किंवा कॉटनच्या कुठल्याही साडीवर तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. आता मध्ये बरोबर मध्यावरती फोल्ड करायचं आहे आणि कटिंग केलंय त्याच्या थोडंसं खाली घ्यायचं आहे आणि जे आपण अर्धा इंचाचा गॅप सोडला होता तर ते बरोबर दोन्ही साईडला बाजूला करून घ्यायचे आहेत. आणि बरोबर आपण जिथे टीप मारली तिथं ठेवायचं आणि त्याच्यावरतीच आपल्याला तिथं लॉक करून घ्यायचं आहे थोडंसंच फक्त. नंतर तिथे बटन लावल्यावरती ती टीप दिसून येत नाही. थोडीशीच फक्त लॉक करण्यापुरतीच मारायची आहे. आता हे करून झाल्यानंतर तुम्ही बरोबर मधला सेंटर काढायचा आहे आणि त्या 2 प्लेटी बरोबर जुळवून घ्यायच्या आहेत. तुम्ही असं जुळवून आयर्न जरी केलं प्रेस मारायचे आहे म्हणजे ते व्यवस्थितरित्या फोल्ड होतं. तर तुम्ही इस्त्री मारूनच ही टीप फोल्ड करा म्हणजे खूप छान व्यवस्थित येईल ती. आता इथे मी टाचणीने सिक्युअर करून घेतलेलं आहे तिकडे. आता परत दुसरं मध्यावरती ठेवून मग त्याला फोल्ड करायचं आहे. आणि एक टीप मारून घ्यायची आहे. आता तुमचं अस्तर जर असेल तर सुरुवातीला तुम्ही जास्त जर अस्तर असेल तर सुरुवातीला जोडू शकता उलटपालट करून. परंतु तुमच्याकडे जर कमी जर अस्तर असेल तर ही मी केले त्याप्रमाणे करून डिझाईन बनवून
नंतरनं तुम्ही अस्तर त्याच्यावरती अटॅच करू शकता. म्हणजे तुमचा शेपही चुकणार नाही कटिंगचा. आता तुम्ही हे करून झाल्यानंतर अस्तर अटॅच करू शकता. आता मी इथे फक्त पट्टी अटॅच करत आहे. तुमच्याकडे अस्तर असेल तर तुम्ही अस्तर अटॅच करायचं आहे. तर मी एक टीप मारून घेत आहे त्याच्या पट्टीवरती. आता फोल्ड करून त्याच्यावरती दाब टीप मारायची आहे. तुम्ही तर जर सेम अशा पद्धतीने जर डिझाईन बनवली तर ही बिलकुल पण चुकणार नाही. आता फोल्ड करून मी एक अर्ध्या इंचाची पट्टी बनवणार आहे. आणि आता त्याच्यावरती टीप मारून घेणार आहे. ही स्लीव बटन लावल्याशिवाय त्याला गेटअप येत नाही. त्याच्यामुळं इथे खाली बटनच अटॅच करायचे आहेत. बटन अटॅच करू शकता किंवा तुम्ही मोती देखील अटॅच करू शकता. तर इथं मी अशा प्रकारे हे 4 बटन नंतर लावून घेणार आहे. फक्त याचा लुक कसा आहे दाखवण्यासाठी ठेवून दाखवते मी. तर बघा, बटन लावल्यावरती खूप सुंदर असा स्लीवचा लुक तयार झालेला आहे. खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा डिझाईन, आणि तुमची कशी बनली डिझाईन ते पण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you for watching.